Hello everyone, welcome back. Let's practice daily use English sentences. And our first sentence is हे तुला कोणी दिले? आपण एखाद्याला सहज विचारतो की हे तुला कोणी दिले? तेव्हा इंग्लिश मध्ये विचारा Who gave this to you? Say Who gave this to you? हे तुला कोणी दिले? Who gave this to you? Who gave this to you? Then next, मी मानसिकदृष्ट्या थकलो आहे. आपण कधी कधी विचार करून वगैरे खूप थकलेलो असतो. तेव्हा आपण बोलतो की मी मानसिकदृष्ट्या खूप थकलोय. तेव्हा इंग्लिश मध्ये बोला I am mentally tired. I am mentally tired. I am mentally tired. याच ऐवजी तुम्ही बोलू शकता टायर्ड ऐवजी बोला exhausted. Say exhausted. I am mentally exhausted. मी मानसिकदृष्ट्या थकलो आहे. I am mentally tired or you can say I am mentally exhausted. The next sentence is तू नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. आता हे सेंटेन्स आपण कसं बोलणार आहे? You have always trusted him. You have always trusted him. तू नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. याच ऐवजी जर तुम्हाला बोलायचं असेल तू नेहमीच तिच्यावर विश्वास ठेवला आहे तर तुम्ही काय बोलणार आहात? You have always trusted her. You have always trusted her means तू नेहमीच तिच्यावर विश्वास ठेवला आहे. जर तुम्हाला त्याच्या किंवा तिच्या ऐवजी बोलायचं असेल की मी नेहमीच तुझ्यावर विश्वास ठेवला आहे तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलू शकता हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. मी नेहमीच तुझ्यावर विश्वास ठेवला आहे. याचा आन्सर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट सेंटेन्स ती काल आली. ती काल आली. She came yesterday. She came yesterday. ती काल आली. She came yesterday. तो काल आला. He came yesterday. मी काल आले. I came yesterday. अशा पद्धतीने ही सेंटेन्सेस बोलण्याचा प्रयत्न करा. देन नेक्स्ट खोली स्वच्छ कर. क्लीन द रूम. खोली स्वच्छ कर. क्लीन द रूम. क्लीन द रूम. ते लवकर निघाले. दे लेफ्ट अर्ली. They left early. ते लवकर निघाले. They left early. Thanks for watching and keep practicing.